Today we are going to learn about the synapse. आपण इथपर्यंत आलो होतो synapse. Here the synapse, these are maybe exodendronic or the exoaxonic. म्हणजे एक्झॉन हे डेंड्रॉनला अटॅच असतात किंवा एक्झॉन हे एक्झॉनला अटॅच असतात किंवा एक्झॉन हे सोमॅटिक सेलला अटॅच असतात किंवा डेंड्रॉन म्हणजे डेंड्रॉन हे डेंड्रॉनला अटॅच असतात. अशा प्रकारे प्रत्येक जो शेवटचा पार्ट असतो न्यूरॉनचा हा एकमेकाला अटॅच असतो. हिअर दीज आर द टाइप्स. हिअर the medullated nerve fiber, they are surrounded by the medullary sheath and they forms their attachment of the neuroglial cell, that is called as the neurilemma. पहा जे नर्व फायबर, आता मी डायग्राम काढतो. ठीक आहे. आता ही जी डायग्राम आहे हा एक न्यूरॉन आहे, बरोबर. ही जी न्यूरॉन आहे आणि याचा ह्या न्यूरॉनचा हा शेवटचा पार्ट त्याला म्हणायचं डेंड्रॉन. हा जो शेवटचा पार्ट आलेला आहे याला काय म्हणायचं? डेंड्रॉन. हा मध्ये आहे सायटॉन, याला काय म्हणायचं? सायटॉन. इथे आपण सी लिहिलं, सायटॉन. हा आहे डेंड्रॉन, म्हणजे हा झाला डी. ठीक आहे. सायटॉन, डेंड्रॉन. आणि हे आहे एक्झॉन फॉर ए. सायटॉन आणि डेंड्रॉन. मग हा जो नर्व फायबर आहे, मग याच्यामध्ये या ठिकाणी इथं ह्या भागाला सीथ मिडुलर, बरोबर. and these they are surrounded by the neurilemma. When the non-medullated nerve fiber, they are surrounded only the neurilemma. काही ठिकाणी ह्या medullated nerve fiber नसतात. तर these are the thing. What? When the medullated nerve fiber, the impulse is faster in medullated nerve fiber than the non-medullated nerve fiber. Medullated and non-medullated nerve fiber आहे. म्हणजे हा जो न्यूरोलेमा असतो, म्हणजे सायटॉन जे आहे, सायटॉन एक्झॉनला अटॅच असतो, एक्झॉन डेंड्रॉनला अटॅच असतो. आणि हे ट्रान्सफर करताना मधला जो पार्ट असतो तो पार्ट इथं आपण पाहिला. हा जो मधला पार्ट, हा मधला पार्ट म्हणजेच त्याचा न्यूरोलेमाचा पार्ट. हिअर they are conduction of impulse from the medullated nerve fiber and these are 50 times faster than the non-medullated nerve fiber. म्हणजे medullated nerve fiber कसा आहे? फास्ट आहे. लक्षात घ्या, हा कसा आहे? फास्ट आहे. and non-medullated nerve fiber, these are the slower. Here when the endonuclear by the connective tissue of the peritoneum, they are attached on the bundle of nerve fibers. Then the blood is supplied to nerve to form oxygen and the nutrients. म्हणजे यांना सुद्धा ऑक्सिजनची गरज असते. का गरज असते? तर त्यांना एनर्जीची गरज असते. ऑक्सिजन म्हणजेच एनर्जी आहे. The endonutrium, that is the connective tissue covering around the nerve fasciculi, that is called as the endonutrium. Here action of impulse is faster in medullated nerve fiber. म्हणजे ह्या medullated nerve fiber मध्ये जे ट्रान्सफर करण्याची कॅपॅसिटी फास्ट असते. That is the faster than the non-medullated nerve fiber. Here, when the perineum or the epinium, what are the difference? Perineum, epinium, and endonutrium.
the epinium, some large bundle of nerve is covered on the outer side as the epineuरियम. म्हणजे तो जो वरचं जे आवरण असतं, the some large bundle of nerve is covered by the outer side called as the epineuरियम, and perineurium, the few nerves of fasciculi with the endoneurium, they are surrounded by the connective tissue called as the perineurium. Here, what about this? आपण पाहतोय सिनॅप्स. आता सिनॅप्स म्हणजे काय? इट इज जंक्शन बिटवीन द टू न्यूरॉन्स. Here, what is the junction between the two neurons with a minute gap in between them called as the synapse. Synapse म्हणजे काय? उदाहरणार्थ हा एक न्यूरॉन आहे आणि हा दुसरा न्यूरॉन आहे. हा एक न्यूरॉन आणि हा एक न्यूरॉन, बरोबर. मग ह्या न्यूरॉनचे बाहेर आलेले छोटे छोटे फायबर्स असतात, बरोबर. ह्या न्यूरॉनचे हे दुसरे फायबर आलेले असतात. हा जो आहे हा इकडून आलेला असतो, बरोबर. आणि हा जो आहे हा वरच्या बाजूने आलेला आहे, बरोबर. मग इथं हे एकमेकाला जोडले गेले. पहा, इथं हे जोडले गेले. हा जोडणारा पार्ट मी वेगळ्या रंगामध्ये दाखवतोय. पहा, हा जो जोडणारा भाग आहे याला म्हणायचं सिनॅप्स. आता हे सिनॅप्स म्हणजे काय? इट इज द जंक्शन बिटवीन द टू न्यूरॉन विथ द मायन्यूट गॅप. दोघांच्या मध्ये हा थोडासा गॅप असतो, बरोबर. हा एक न्यूरॉन आहे, हा 1 नंबरचा न्यूरॉन आहे आणि हा 2 नंबरचा न्यूरॉन आहे. 2 न्यूरॉन मध्ये जो गॅप असतो, एकमेकांच्या मध्ये जो गॅप असतो, now in between the two of them they allow to transmission of impulse. आणि याच्यामध्ये काय होतं? हे impulse transmit होतात. now they are called as the neurotransmitter. त्यालाच काय म्हटलं जातं? न्यूरोट्रान्समीटर ब्रिज. आता उदाहरणार्थ पहा, इथं एक उदाहरण दाखवलेलं आहे. आता याला पलीकडे जायचं आहे, परंतु पलीकडे जाण्यासाठी काही नाही. पलीकडे जाण्यासाठी काय पाहिजे? एक तर ब्रिज पाहिजे. मग हा ब्रिज बांधणे म्हणजे सिनॅप्स तयार करणे. मग हा ब्रिज पहा, आता हा जो माणूस आहे इकडून तिकडे चालला, जाताना दोघांच्या मध्ये हा गॅप आहे. हा गॅप कशाने भरून काढला त्याने?